जय हिंद. नमस्कार मित्रांनो, मी राहुल अहमद देशमुख. आज आपण धुळे जिल्ह्याबद्दल माहिती जाणून घेऊ. पश्चिम खानदेश म्हणून धुळे जिल्ह्याला ओळखले जायचे. धुळे जिल्ह्याचे प्राचीन नाव रसिका आहे. यादव वंशाच्या काळात सेऊण देश या नावाने धुळ्याला ओळखले जात असे. धुळे जिल्ह्यात राजवाडे संशोधन मंडळ 1932 साली स्थापन झाले. जिल्ह्यात 4 तालुके साक्री, शिरपूर, शिंदखेडा आणि धुळे. धुळ्याचे क्षेत्रफळ 8063 वर्ग किलोमीटर आहे. धुळ्याची मुख्यतः भाषा अहिराणी, मराठी, खानदेशी आहे. धुळ्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 20,50,892 इतकी आहे. धुळ्यात कापड उद्योग, शुद्ध दुधाचा जिल्हा म्हणून धुळ्याला ओळखले जाते. धुळ्याला गडीत धान्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जातो. 1937 साली लांडोर बंगला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली. तेव्हापासून लांडोर यात्रा ही लडिंगजवळ प्रसिद्ध आहे. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हे सर्वात मोठे महाराष्ट्राचे महामार्ग धुळे येथून जाते. 1 जुलै 1998 साली धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेला आहे. धुळ्याचे प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आहे. धुळ्याचे नाव हे धुलिकापट्टणम असे होते. धनगर व गवळी समाजाच्या श्रद्धास्थान असलेले धुळकोबा याच्या नावावरून धुळे हे नाव पडले आहे. धुळ्यात प्रसिद्ध पर्यटन स्थळ अनेर धरण आहे आणि अभयारण्य सुद्धा आहे. किल्ले लडिंग, सोनगीर येथील सोनगीर किल्ला, भामेर, थाळनेर किल्ले हे प्रसिद्ध आहे. धुळ्यातून पांझरा, तापी, अनेर अशा नद्या जातात. जिल्ह्यातून मुख्यतः सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी, मका हे पीक घेतले जातात. शिरपूर व साक्री हे धुळ्यातील आदिवासी बहुल तालुके असून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शिवाजीनगर येथील आशियातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे. प्रसिद्ध अभिनेत्री स्वर्गीय स्मिता पाटील यांचा जन्म धुळे जिल्ह्यात झाला असून धुळे जिल्ह्यातील शिरपूर हे त्यांचे गाव आहे. धुळे जगप्रसिद्ध कोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर यांचे धुळे जिल्ह्याशी घनिष्ठ संबंध होते. त्यांची आजी आजोबांचे थाळनेर हे गाव असून त्यामुळे त्यांचे धुळ्याशी एकदम घनिष्ठ चांगले संबंध होते. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 3 हे धुळ्यातून जातात. धुळ्यात